काम नाही, ते बंद सोडून द्या. ते मग? पाऊस नाही, आपण मग? पाऊस नाही ना, असं खराब चांगलं. अवा दुर्गाबाई, आता तू सांग, तू बिना लग्नाची राहिली काय? तू बिना लग्नाची राहिली? बिना लग्नाचं तुझे एक कटलं काय आयुष्य? तुझे बिना लग्नाचं, बिना याचं कटलं काय आयुष्य? तू मला सांगतो की हे पाऊस नाही, ते पाऊस नाही. मग आम्ही म्हणतो की आम्हाला लग्न करायचं आहे, मग तू आमचं लग्न काऊन तोडतो? आम्ही म्हणतो की आमच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी पोरगी पाहिजे, आमचं बिना प्रेमाचं, बिना बायकोचं कटत नाही आयुष्य. मग तू काऊन तोडतो? ते तुला करायचं चिंते तू कर. मग तुला 2 नवरे केले, खरं सांग, तुझे आयुष्य बिना प्रेमाचं, बिना बायकोचं कटलं काय? मग आता तुला समजायला पाहिजे की तू आम्हाला बिना प्रेमाचं, बिना बायकोचं काऊन ठेवून राहिली? एक तर तू पोरगी पाहत नाही, एक तर मी पोरगी पाहायला जातो तर तुला हा तो सांगते की आई दुर्गाबाई त्याला मारायला सांग. तू इकडून घरातून मार पडीण्याची पब्लिसिटी करतो, तिकडे लोक आम्हाला दांडे नाही यानं त्यांना मारतात, पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. तू म्हणतो त्या स्टुडिओ वाल्याला म्हटलं दे लग्न करून, तो म्हणत देतो, तिकडे जायला लागतो. तर तू म्हणतो की तू जाय तिकडे, मी इकडे घर विकून टाकतो आणि पैसे तुझ्या नावानं टाकून देतो आणि चालले येतो घर सोडून. मग मी कुठे जाऊ? ऐकून घे, मै तुला चोर गुंड्यासारखी पब्लिसिटी करून टाकली. आता तू सांग, मला लोक चोरीचे आरोप लावतात, मारतात आणि पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. मग आता तू सांग, मग आता आम्ही काय करायचं तू सांग. आता तू याच्यावर तू उपाय काय काढतो, पर्याय काय काढतो सांग तू मला. आता सांग तू. तुझ्यासोबत वादविवाद कोण होतात? माय वादविवाद कोण होतात? एक तर तू तिकडे गेल्यावर लग्न होते, एक तर मी चांगल्यापैकी ते गाडी टाकली होती, ते गाडी बंद नसती करावं लागत. एक तर मी दिल्लीला गेलो होतो चांगल्यापैकी, एका माणसाच्या घरी लागलो होतो, तो 15,000 रुपये महिना देऊन राहिला होता. मग इकडे तुम्ही माझं करून घातली की छोरा मॅट छोरे को मारके बघा, तिकडे आमच्या अंगावर 20-20, 25-25 जण काळ्या घेऊन मारेले. मग असं काऊन? कधी सांगितलं नाही की त्या ज्ञानूले शॉक दिलं नाही, कधी सांगितलं नाही बापाले शॉक दिलं नाही, कधी सांगितलं नाही की बापाले गोड्या मॅटाच्या नाही सुरू, पागलच्या नाही सुरू, कधी सांगितलं नाही ज्ञानूले शॉक दिलं नाही, पागलच्या गोड्या नाही, मॅटाच्या गोड्या नाही सुरू. आम्हाला सांगितलं की मॅटाच्या गोड्या सुरू आहेत, शॉक दिलाय. आम्हाला सांगितलं रामा मरेलाय, रामा जिताय. मग आमच्या जीवनाचा कोण सत्यानाश करून टाकला? तुला यानं त्यानं सांगितलं की असं असं कर, आता तू सांग रामा जिताय, तू म्हणतो तुला सांगितलं की रामा मरेलाय. मग आता तू सांग, मग आम्हाला याच्यामध्ये फासलं तू ना, याच्यामध्ये चक्रव्यूहामध्ये रचलं आम्हाला. आता तू सांग, या चक्रव्यूहामध्ये आमचं काय होते? जीवनाचा सत्यानाश होते. उद्या चालून तू मरून मोकळे होऊन जाशील, उद्या चालून आमच्या जीवनाचे वय निघून गेल्यावर आम्हाला कोणी पोरगी देणार नाही. मग आम्ही बराबर त्यानं घरदार बांधले की तो तुला न्यायला येते, टेन्शन घेऊ नको. दुर्गाबाई ते नाही, तोपर्यंत माझं आयुष्य निघून जाते लग्नाचं. आता तो घरच बनते 1-2 महिने. मी काय म्हणून तुला काय म्हणून आलो? मी म्हणून आलो की आई लग्नाच्या नंतर मी पैसा येऊ शकते, माझं लग्न कोण रोखून ठेवला तुला? मला एखाद्या पोरीचं प्रेम भेटू दे, माझं लग्न होऊ दे, पैसा आणि हे नंतर प्रेमाच्या सारखं किंवा लग्नासारखं झाल्यावर बी येऊ शकते की नाही? तुला फालतू माझ्या जिंदगीचा सत्यानाश करून राहिली की नाही, राखागोडी करून राहिली की नाही, बरबादी करून राहिली की नाही? त्याची जागा बांधणं झाली की तू न्यायला येते, तू लग्न. मी काय म्हणून आलो तुला काय म्हणून आलो? तुला म्हणून आलो आता त्या रामाचा नंबर दे. तू देता काय? नाही देत. नंबर आहे तुझ्याजवळ नंबर नाही, तुझ्या पोरगा नाही, तो तुझ्याजवळ नंबर नाही त्याचा. दिसते का कधीतरी फोन येते त्याचा? काय होते नाही, तुझ्या पोरगा आहे तो, तुझ्याजवळ त्याचा नंबर नाही, तुझ्याजवळ नंबर नाही. तू सांग, तुला म्हणतो तो कुठे राहिले मला सांग. तुला तेही माहित नाही की तो कुठे राहिले. तू सांग, रामा मरेल दाखवला गेला, त्याच्यावर झाड पडेल दाखवला गेलं, ठीक आहे. ते स्टुडिओ बंद केलं गेलं तेव्हा त्याला टकला लखा दाखवलं की टकले लखे अब तुम्हारी मुझे कोई जरूरत नहीं, तुम्हारी जगह मैंने नया आदमी रख लिया है काम पर. तेव्हा त्याला झाड कापणारं दाखवलं की विधायक बनूंगा मैं. मग त्या जबरिया जोडी भैया पिक्चर रिलीज केला गेला, मग म्हटलं गेलं की रामा येतो. आता तू सांग, ज्ञानूवर आमच्यावर केसा लावल्या गेल्या, तर तेव्हा त्या अकोल्यावर कंप्लेंट द्यायला गेली, तर तेव्हा ते झाडाईवर कंप्लेंट द्यायला गेली. आता शहरोशायरीमध्ये याच्यामध्ये झाड, मांजर, कुत्र पक्षी कोण टाकेला? मी ना. मग झाडच टार्गेट केलं गेलं. मग रामाची मरायची अफवा खोटी आहे की नाही? तुनं जे झाड दाखवलं होतं की हे झाड रामाच्या अंगावर पडलं आणि तो मेला, त्याच्या खाली तो दिसत नव्हता. मी ना इकडे म्हटलं होतं लग्न करून द्याले, तर त्याच्यामध्ये रामा बी होता. मग तुनं ते लग्न काऊन तोडलं? तू खरं सांग आता मला, काऊन तोडलं? आता आम्ही तिकडे आमचं आयुष्य चाललं बिना प्रेमाचं, बिना बायकोचं. 40 वर्ष वय झालं, वय निघून गेल्यावर आम्हाला कोण दिन पोरगी?
तुला तुझ्या घरी वावर नाही ठेवलं, काही प्रॉपर्टी नाही ठेवली, मग आम्ही एखाद्या ठिकाणी कामाला लागतो, याले लागतो, चांगला माणूस एखादा पडते त्याच्यात लग्न करून द्याले, तर आम्हाला मारून द्याले, मारायला सांगितलं आहे काढून द्यायला सांगितलं ते. काहून असं? काहून असं सांग आता तू, काहून असं? इकडं आमचं तुला सांगतो, आम्ही 2 खेप जीव द्यायला गेलो होतो, जीव द्यायला गेलो होता या परिस्थितीच्यामुळे, की आमच्यानं बिना प्रेमाचं बिना बायकोचं राहिल्या जाऊन राहिल्याने जाऊन राहिलं बिना. ते बंद सोडून द्या, ते मग? पाऊस नाही, आपण पाऊस नाही ना, असं खराब चांगलं. अवा दुर्गाबाई, आता तू सांग, तू बिना लग्नाची राहिली काय? तू बिना लग्नाची राहिली, बिना लग्नाचं तुझे एक कटलं का आयुष्य? तुझे बिना लग्नाचं बिना याचं कटलं का आयुष्य? तू मला सांगतो की हे पाऊस नाही, ते पाऊस नाही, मग आम्ही म्हणतो की आम्हाला लग्न करायचं आहे, मग तू आमचं लग्न काहून तोडतो? आम्ही म्हणतो की आमच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी पोरगी पाहिजे, आमचं बिना प्रेमाचं बिना बायकोचं कटत नाही आयुष्य, मग तू काहून तोडतो? ते तुला करायचं चिंते तू कर. मग तुला 2 नवरे केले, खरं सांग, तुझं आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं कटलं काय? मग आता तुला समजायला पाहिजे की तू आम्हाला बिना प्रेमाचं बिना बायकोचं काहून ठेवून राहिली? एक तर तू पोरगी पाहत नाही, एक तर मी पोरगी पाहायला जातो तर तुला हा तो सांगते की आई दुर्गाबाई त्याला मारायला सांग. तू इकडून घरातून मार पडीण्याची पब्लिसिटी करतो, तिकडे लोक आम्हाला दंडे नाही यानं त्यांना मारतात, पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. तू म्हणतो त्या स्टुडिओवाल्याला म्हटलं दे लग्न करून, तो म्हणत देतो, तिकडे जायला लागतो, तर तू म्हणतो की तू जाय तिकडे, मी इकडे घर विकून टाकतो आणि पैसे तुझ्या नावानं टाकून देतो आणि चालले येतो घर सोडून. मग मी कुठे जाऊ? ऐकून घे, मै तुला चोर गुंड्यासारखी पब्लिसिटी करून टाकली. आता तू सांग, मला लोक चोरीचे आरोप लावतात, मारतात आणि पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. मग आता तू सांग, मग आता आम्ही काय करायचं तू सांग. आता तू याच्यावर तू उपाय काय काढतो, पर्याय काय काढतो सांग तू मला. आता सांग तू, तुझ्यासोबत वादविवाद कोण होतात माय? वादविवाद कोण होतात? एक तर तू तिकडे गेल्यावर लग्न होते, एक तर मी चांगल्यापैकी ते गाडी टाकली होती, ते गाडी बंद नसती करावं लागत. एक तर मी दिल्लीला गेलो होतो चांगल्यापैकी, एका माणसाच्या घरी लागलो होतो, तो 15,000 रुपये महिना देऊन राहिला होता. मग इकडे तुम्ही माझून करून घातली की छोरा मॅट छोरे को मारके भगा, तिकडे आमच्या अंगावर 20-20, 25-25 जण काळ्या घेऊन मारेले. मग असं काहून? कधी सांगितलं नाही की त्या ज्ञानूले शॉक दिलं नाही, कधी सांगितलं नाही बापाला शॉक दिलं नाही, कधी सांगितलं नाही की बापाला गोड्या मॅटाच्या नाही सुरू, पागलच्या नाही सुरू, कधी सांगितलं नाही ज्ञानूले शॉक दिलं नाही, पागलच्या गोळ्या नाही, मॅटाच्या गोळ्या नाही सुरू. आम्हाला सांगितलं की मॅटाच्या गोळ्या सुरू आहेत, शॉक दिलाय. आम्हाला सांगितलं रामा मरेलाय, रामा जिताय. मग आमच्या जीवनाचा कोण सत्यानाश करून टाकला? तुला यानं त्यानं सांगितलं की असं असं कर, आता तू सांग रामा जिताय, तू म्हणतो तुला सांगितलं की रामा मरेलाय.